तिसरा क्रमांक याच गोरसे बी संघाने पटकावलेला आहे। पोगाव संघाने पहिला क्रमांक, परंतु डोंबिवली क्रिकेटसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे ऋतिक पाटील आणि केतन म्हात्रे या दोघांना बाईक मिळाली। दानशूर व्यक्तिमत्व वरपगावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय पंडित शेठ म्हस्कर साहेबांकडून पवन केनेसाठी सुवर्ण संधी आहे। विकेट हॅट्रिक साठी 3535 रुपयांचा पारितोषिक असेल। 3535 हा त्यांचा गाडी क्रमांक आहे आणि पवन केनेवरती विकेट हॅट्रिक साठी 3535 रुपयांचा पारितोषिक असेल। वरपगावचे उद्योजक समाजसेवक पंडित शेठ म्हस्कर यांच्याकडून ही सुवर्ण संधी। यह सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। मोहिल स्ट्राइक एंड वरती पहिला चेंडू मिस टायमिंग आहे, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे A1 पवन केनेज आणि पहिल्या मॅच मध्ये गोरसे बी संघाने एकतर्फी सामना जिंकलेला आहे। किशोर मुकादम देखील क्षेत्ररक्षण करतायत। आमचे अत्यंत जवळचे मित्र ज्ञानेश्वर मुकादम यांचे ते छोटे बंधू आहेत। ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत किशोर मुकादम जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर। बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार, वन बाउंस ओव्हर द लाईन, चौकार। चार षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की दुसऱ्या फेरी मधील दुसरा सामना सुरू आहे। गोलंदाज पवन पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, पॅड वरती चेंडू ब्रश होतोय आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव। हैदर सर आणि मुन्ना सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी। तिसरे पंच हॅरी सर देखील आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि येतो हा डॉट बॉल। आमचे अत्यंत जिवलग मित्र यांचा 2 दिवस आपण आवाज देखील ऐकलेला आहे या स्पर्धेमध्ये। डॅशिंग समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे आणि सोनू बांगर यांचे इथे आगमन होत आहे। यावेळेस ड्राइव्ह करतात, गॅप शॉट सिलेक्शन आहे, आउटफील्ड फास्ट स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार। थँक्यू सो मच। प्रतिहल्ला चढवलाय मोहिलने, पहिल्या मॅच मध्ये मॅच विनिंग बॅटिंग केली होती। धावसंख्या 4 ने पुढे जाईल, इन डबल फिगर मध्ये 10। फुल टॉस आहे, पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय। बीमर आणि त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये मोहिल। नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट। हाफ ट्रॅकर फ्रीट आहे आणि या फ्रीट वरती पुरेपूर फायदा घेतलाय। काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर या टीमची बिनबाद 15। प्रेक्षकांचे इथे आगमन होत आहे।
बघा जास्त टीम मीटिंग करू नका, पंचांना विनंती असेल. मुन्ना सर आपण सक्त ताकीद द्या. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल. काल 5 वाजता सामने प्रशांत रेड्डी संपले होते. आज जवळजवळ 4 वाजत आलेले आहेत आणि 6वा सामना सुरू आहे. उद्या नक्कीच ठीक 10 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. भूमी 11 मांडा आणि दहागाव 11 दहागाव या दोन्ही संघांना विनंती असेल, कारण की उद्या सुपर 6 प्रत्येक दिवसामधून एक संघ जो क्वालिफाय झालेला आहे ते संघ आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी या ब्युटिफुल ट्रॉफीज सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र, ऑन स्ट्राइक. ऑन साइडला फटका चांगला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. ISPL अक्षरशः गाजवलं होतं भावेश पवारने. टायगर्स ऑफ कोलकाता, सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या मालकीचा तो संघ होता. भावेश पवार पुन्हा एकदा हाफ ट्राय करा. चेंडू आपण पाहिला. शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव. या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 24-24. आमचे नक्कीच गौशे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. अप्रतिम समालोचक सोनू बांगर. त्यांचा आणि क्रिकेटचा आता मात्र काही संबंध नाही आजच्या दिवसामध्ये. पिने वाले को सिर्फ बहाना चाहिए. धावसंख्या धावफलकावरती आहे 24. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. पहिला चेंडू आलाय डॉट, ज्याने पहिल्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली होती तोच येतोय कपिल केने. या 3ऱ्या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल, कारण की बिनबाद 24 ही धावसंख्या आहे. शॉर्ट आर्म पुल केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर.
लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार. महेंद्र ऑन फायर. माही मार रहा है. 3 चौकार 1 षटकार लगावलाय महेंद्रने या इनिंग मध्ये. खेळतोय तो 18 या धावसंख्येवरती. त्याला साथ देतो मोहिल. मोहिल खेळतायत 9 या धावसंख्येवरती. अजून एक तडाखा आपण पाहतोय परंतु चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. स्लॉग स्वीप बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार. सलग चालाय हा दुसरा षटकार. महेंद्र आणि येतोय सलगचा तिसरा षटकार. ज्या गोलंदाज कपिल केनीने पहिल्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली होती त्याच्याच विरोधात षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय फलंदाज महेंद्र. 42 धावा धावफलकावरती. मी आधीच म्हटलं बेस्ट वर्सेस बेस्ट. सलग 3 षटकार लगावलेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. लसित मलिंगा आहे भिवंडीचा आणि आलाय हा डॉट बॉल. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडू फेकलेत. 18 धावा आलेत या षटकामध्ये. गावदेवी नानकर संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल खेळण्यासाठी. ज्या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. यावेळी लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि येतो हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 42. 42 धावा धावफलकावरती. या दरम्यान चंद्रकांत कुर्ले साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहितबाई भोईर चषकामध्ये. यावेळी पटका चांगला आहे. बिग हिट पाठवलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. कामतगर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. सो मच. मोहिल आणि महेंद्रची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे या दोघांसाठी. 48 धावांची पार्टनरशिप बनवली आहे ती देखील गोरसई बी संघाच्या अगेन्स्ट. भरपूर शफल झाले होते आणि फलंदाज झाल्या बाद स्वतःहून निघालेले आहेत आणि लागतोय हा पहिला मोठा धक्का. मोहिल बॅक टू द पवेलियन.
धावसंख्या आपण पाहू शकाल 48 धावा धावफलकावरती आहेत। यश पाटील येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती। चांगला चेंडू आपण पाहिला, येतोय हा डॉट बॉल, कमबॅक करावा लागेल सूरज केनेला या षटकामध्ये। धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 48, 48, लॉस ऑफ 1 विकेट। लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे। पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, पॅड वरती हा चेंडू ब्रश होतोय आणि येतोय हा डॉट बॉल। धावसंख्या आपण पाहू शकाल 48 धावा। पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर मोहिल बाद झाले, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू आले तर डॉट। रिंकू वर्मा साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये। सोनू बांगरे यांचे अत्यंत जीवलग मित्र। ओव्हर द विकेटने सूरज केने, हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागते, चेंडू ट्रॅव्हल होतोय, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि मिळते एकच धाव। चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 49 धावा धावफलकावरती। काय गोलंदाजी होतीये या षटकामध्ये। पहिल्या चेंडूवरती आला होता नयन धुमाळ षटकार आणि त्यानंतर 4 चेंडू फेकलेत, अवघी 1 धाव आली आहे आणि 1 सफलता देखील प्राप्त केली आहे। शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे। धावसंख्या 49, स्ट्राइक इनला फलंदाज माही महेंद्र ऑन स्ट्राइक। फुल टॉस, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल। A1 पवन डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज महेंद्रचा खेळ। शेवटच्या बॉलवरती विकेट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाची 2 बाद 49 आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये भूमी 11 जय बजरंग गोरसई बी या संघासमोर। मास्टर 4 षटकांमध्ये बनवलेले आहेत 49 धावा या मॅच मध्ये। जगन्नाथ पाटील पुरस्कृत संघ आपण पाहतोय भूमी 11 जय बजरंग गोरसई बी या टीम समोर 50 धावांचं लक्ष्य आहे। 50 धावा बनवावे लागतील 24 चेंडूंमध्ये। 12.50 च्या सरासरीने प्रति षटका मागे या धावा बनवावे लागतील आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आदरणीय योगेश मडवी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये। थैंक यू सो मच रोशन संते, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों। फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत। एक बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठान
ये बहुत बड़ी प्रतियोगिता आप देख रहे हैं, 7 दिन लगातार चलने वाली प्रतियोगिता आज है। इस प्रतियोगिता का छठा दिन और छठे दिन के सबसे बेहतरीन क्रिकेट आप देख रहे हैं। सेकंड राउंड का सेकंड मुकाबला आप देख रहे हैं, जॉली स्पोर्ट्स कामतघर बनाम गोरसई बी के बीच मुकाबला। जिस तरह से बल्लेबाजी की जॉली स्पोर्ट्स कामतघर के बल्लेबाजों ने 49 रन 4 ओवर में जोड़े और 50 रन का टारगेट होगा। बहुत सारे दर्शक मुकाबला देख रहे हैं, कई सारे दर्शक जो यूट्यूब के माध्यम के साथ यानी कि tenniscricket.in के माध्यम से हमारे साथ ज्वाइंट हो चुका है। उन सभी प्यारे दर्शकों का फिर एक बार स्वागत है। और कई सारे ग्राउंड के ऊपर दर्शक है। आज सुपर संडे सुपर धमाका और दर्शकों का मेला, मैदान के चारों बाजू में दर्शक दर्शक और दर्शक, पूरी तरह से कचाकच भरा हुआ ये क्रीड़ांगन। और आज का ये मुकाबला भी उतना खूबसूरत है। 2 मुकाबले जीतकर गाउदेवी 11 नानकर टीम पहुंची है आज के आखिरी राउंड में, तीसरे राउंड में, और इनमें से जीतने वाली टीम उनके साथ आखिरी मुकाबला खेलेगी। चलो तो कामतघर टीम प्लीज आप फील्ड की रचना करें, ज्यादा वक्त जाया ना करें प्लीज। सडुआ आणि आपण पाहतोय स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठानचा क्रिकेटचा सोहळा आज 6वा दिवस आणि 6व्या दिवसातील सेकंड राउंडची सेकंड लढत मैदानाच्या आतमध्ये 50 धाबेचं टार्गेट चेस करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती रवाना झाली आहे। गोरसई संघाकडून सूरज केने आणि संदेश केने नॉस्ट्रायकिंग होती। सामना स्टार्ट, पहिला बॉल वरती मोठी स्टार्टचा प्रयत्न केला, 3 खेळाडू आणि जजमेंट बघा अप्रतिम। मिड ऑफ मधून सर्कल मधून बार बाउंड्री लाईनच्या जवळपास गेले, बॅक साइडला धावत असताना बॉडी बॅलन्स करणं, बॉलचा जजमेंट घेणं आणि बॉल कलेक्ट करणं, ह्या फार गोष्टी असतात। त्यामध्ये वेळ गेला आणि परंतु झेल काय सुपर टिपलाय आणि पहिल्या बॉलवरती सूरज केने हे नावाचं वादळ मैदानावरती थांबलं गेलंय आणि शून्यावरती माघारी परततोय। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि खरं तर दर्दी प्रेक्षक यांची गर्दी आज मैदानाच्या आतमध्ये। कधी आपण पाहतोय पहिला विकेट सूरज केने लवकर बाद झालाय आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एंट्री केली आहे वाघानं, अर्थात पवन केने। सूरज केने बाद झाला, संधी संधी आणि संधी, इथे काय घडलंय? विपरीत घडलं खरं तर, असं वाटलंही नसेल कुणाला आणि पवनची जेवढी प्रशंसा केली तो मैदान सोडतोय। गोल्डन डक या मॅचची गोल्डन विकेट पवन केने, बॅक टू द डग आउट।
दोन बॉल वरती 2 विकेट घेतल्यात. सूरज केने एक सूरज आकाशात चमकत होता परंतु हा सूरज शून्यावरती बाद झाला. त्यानंतर मैदानामध्ये वादळ आलं. ते वादळ येण्याच्या अगोदर थांबवलं गेलंय आणि पवन केने बॅक टू द डगआउट. प्रेक्षक नाराज झालेत. खरं तर बरेच फॅन्स त्याच्याकडनं पण त्याचा खेळ पाहण्यासाठी येत आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नवीन बॅट्समन तुम्ही पाहतायत किशोर मुकादम आलाय. जिम्मेदारीनं क्रिकेट आता खेळावं लागेल कारण जी स्टार्ट कामतकर संघाला हवी होती ती स्टार्ट इथे मिळवून दिली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये रितेश धुमालनं आणि पहिल्या ओव्हर मध्ये 2 महत्वाचे गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट हॅट्रिक साठी हा चेंडू असू शकतोय कारण 2 विकेट घेतले ऋतिकनं. LBW चा अपील होता. पायचीत घोषित करण्यासाठी नक्कीच आपण पाहिलं तो अपील केला गेला परंतु लेन थोडीशी बाजूला होती आणि नक्कीच एक लेग बाय स्वरूपामध्ये रन प्राप्त केली आहे फलंदाजानं. धावसंख्या 1. खरं तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सूरज बाद झाल्या, पवन बाद झाल्या, मात्र आता संदेश केणे आणि किशोर मुकादम हे 2 खेळाडू ब्लॅक स्क्रीन समोर जेवढे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे तिथे बसू नका प्लीज. गोलंदाजाच्या मागे यष्टीरक्षकाच्या मागे आहेत जेवढे प्रेक्षक ब्लॅक स्क्रीन समोर लक्ष असू द्या कारण कॅमेऱ्यामध्ये आपण कैद होता. प्लीज सहकार्य करा. विकेटच्या मागे रन्स प्राप्त करतायत. ज्या गोरसई संघाला रन मशीन म्हटलं जात आहे त्यांना धाबांसाठी आता झगडावं लागतंय आणि खरं तर एक धाबेसाठी त्यांना झुंजावं लागतंय. जिंकण्यासाठी 50 धाबेचं टार्गेट पहिल्या ओव्हर मध्ये. काय सुपर गोलंदाजी रितेश धुमाल कडनं पाहायला मिळते आणि आतापर्यंत रितेशनं 4 चेंडू फेकलेत, 2 विकेट घेतलेत तर 2 धावा देखील त्यानं खर्च केल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रितेश धुमाल. फटका हवेत क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि कदाचित पंचांचा नो बॉलचा इशारा. हे चित्र तुम्ही लगान फिल्म पिक्चर मध्ये पाहिलं होतं. शेवटच्या बॉलवरती कचरा होता आणि कचऱ्याला ज्या प्रकारे बॉल टाकला त्यानंतर पंचांनी नो बॉल घोषित केला. यस 1+1 अशा 2 धावा मिळतील नो बॉलच्या आणि टोटल धावसंख्या आता पाहिली तर 4 वरती पोहोचली आहे. विकेट प्राप्त झाली होती परंतु नो बॉल होता आणि त्याची संधी मिळाली खर तर फलंदाजाला. किशोर मुकादम नक्कीच जीवनदान मिळतोय. आता संदेश केणे स्ट्रायकेट वरती आहे. एका बाजूला आपण पाहिले तर रितेश. यावेळेस पुन्हा एकदा हवे ते बघा इथे फ्रीचा बॉल होता. झेल पकडूनही चाललं नसतं म्हणजे एका बॉलवरती 2 वेळा जीवनदान. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी खरं तर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली आहे ते आमचे ओमकार दादा जाधव यांचं आगमन झालंय. ओमकार दादा या पण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या वतीनं आम्ही तुमचं स्वागत करतोय. ज्यांच्या माध्यमातून 2nd क्रमांक ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली दमदार व्यक्तिमत्व ओमकार दादा जाधव यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. आणि टीमची टोटल जर पाहिली 5 वरती आहे. बॉल चांगला पॅडवरती होता. एक सिंग मिळाली. डबलचा प्रयत्न पाहावं लागेल. हलगर्जीपणा थोडीशी ढसाळपणा दाखवली आणि त्याचा परिणाम 2 धावा येतात. गोरसाई संघाला सिंगल डबल वरती थांबवलं पहिल्या ओव्हर मध्ये आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा पडकावरती धावा लागल्यात फक्त 7 आणि आता उर्वरित समीकरण राहिले 18 चेंडू आणि 43 धावेची गरज. षटकामध्ये केवळ 7 धावा आल्यात. आता गरज 18 चेंडू मध्ये 43 धावेची.
कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी। मॅच कोण जिंकेल हा प्रश्न प्रेक्षकांमध्ये अद्याप चर्चा सुरू आहे आणि प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय की ही मॅच कोण जिंकेल। बरेच सारे प्रेक्षक सांगतात की अद्याप 22 पवार बाकी आहे म्हणजे सामना गोरसई जिंकेल। बरेच सारे प्रेक्षक सांगतायत की ते संघ जॉली कामतकर संघ मैदानावरती हा सामना जिंकेल। बघूया सामना कोण जिंकेल। 18 बॉल मध्ये 43 ची आवश्यकता, परंतु सेकंड ओव्हर साठी गोलंदाज तयार झालेत। मोहिल मात्रे मागच्या मॅचचा हिरो, खरं तर त्याने गोलंदाजी चांगली केली। बघा प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी सूचना देतोय, विनंती करतोय की आपण स्क्रीन समोर बसू नका प्लीज। कॅमेऱ्यामध्ये आपण सरळ कैद होता, त्यामुळे प्लीज आपण स्क्रीनच्या समोर नका बसू, नाहीतर आमचे आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील आणि उगाचच त्यामुळे आपण आयोजक पोहोचण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी उठायचं। आणि बघा बसण्यासाठी आपल्याला भरपूर जागा दिली आहे, आमचं काही म्हणणं नाहीये, फक्त आम्हाला आयोजक सूचना करतायत, त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत ती सूचना पोहोचवत आहे। येलो टी शर्ट प्लीज आपण सहकार्य करा, येलो आणि ब्लू। गोलंदाज तयार, सेकंड ओव्हर। वेगवान बॉल पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतोय। बघा लेंथ किती चांगली आहे, चेंडू गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि फलंदाज ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते। चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, जेवढे डॉट चेंडू तेवढा मोठा प्रेशर निर्माण होऊन गोरसई संघावरती। संदेश केने स्ट्राइक एंड वरती काढूया, लो फॉल टॉस खेळून काढलाय गॅप मध्ये, दन 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 करत चाललाय बॉल। यावेळेस मिड विकेटला सीमारेषा बाहेर येतोय शानदार चौकार। चौकाराची गरज होती, चौकार आलाय, बऱ्याच वर्षानंतर संघर्षाचा चौकार करणं। हा चौकार मला तर वाटतं जवळजवळ 8व्या बॉलवरती चौकार दाखवलाय। गोरसई संघ जो नेहमी चौकार षटकारासाठी ओळखला होत आहे, त्या संघाला संघर्ष करावा लागतोय। हा चेंडू चांगला होता, पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय, लेग बाय स्वरूपात रन प्राप्त झाली। पहिल्या ओव्हर मध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली, दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील सटीक गोलंदाजी होती, लेट लाईन आणि त्यानंतर अचूक टप्पा। ह्या फार मोठ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मैदानावरती करायच्या आहेत। रोशनदादा ठाकूर आपण पहा, सहकार्य करा, त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीन समोर प्रेक्षक बसलेत। रोशनदादा ठाकूर महाराष्ट्र आमचे रोशनदादा ठाकूर आपण सहकार्य करा। बघा प्रेक्षक बसलेत तिकडे, बरेच आम्हाला कॉल येतात तिकडे आयोजकांचे की प्रेक्षकांना थोडे बाजूला घ्या स्क्रीनच्या जवळून। कारण ब्लॅक स्क्रीन कशासाठी असते मी सांगेल की जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करतात त्याला पाठीमागच्या स्टेट मध्ये स्पष्ट दिसावं म्हणून, आणि त्यानंतर फलंदाजाला समोर एकदम स्पष्ट दिसावं त्यासाठी ती ब्लॅक स्क्रीन असते। आपण तिथे बसू नका प्लीज। यावेळेस फटका चांगला आहे, चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, येतो शानदार चौकार। मॅच मध्ये आता कमबॅक करताना दिसतात खरं तर गोरसई संघाचे काढू। अगोदर एक चौकार टोकला संदेश केणेनं, आता किशोर मुकादमच्या बॅट मधून चौकार येतोय। मोहिल मात्रेच्या ओव्हर मध्ये 2 चौकार आले, 4 चेंडू त्यांना फेकले, 9 धावा खर्च केल्या आणि टीमची टोटल जर पाहिली आता 16 वरती पोहोचली आहे। 2 गडीबाद 16 धावा धावपळकावरती। ओव्हर नंबर सेकंड तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये मोहिल मात्रे जो मागच्या मॅचचा हिरो होता, परंतु या मॅच मध्ये 2 चौकार आलेत। बॉल पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर होता, मुन्ना पठाण सरांचा इशारा येतोय की हा बॉल वाईट आहे आणि अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतील। टीमची टोटल 17 धावा, 17 आणि 11 असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये देखील अनेक वेळा आपण पाहिलं, 17 वरती अनेक वेळा विकेट पडताना पाहिलेत। 17चा खतरा कधी झाला हे देखील तुम्हाला मी नक्की सांगेल। बॉल चांगला समोर खेळतात, इथे
ऑन साइड मध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव घेताना संघर्ष करावा लागलाय, परंतु आता टीव्ही अंपायर कडे निर्णय सोपवलाय मेन पंचांनी. पाहावं लागलं तर तिसऱ्या पंचांना तो निर्णय द्यावा लागेल आणि मिस्टर हारे आमच्या सोबत जॉईन होतील की या बॉलवरती धाव कंप्लीट झाली की फलंदाज धावचित. मोठी मॅच आहे, देखील निर्णयाला देखील वेळ लागेल कारण हा अचूक निर्णय पोहोचला पाहिजे, योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याची प्रतीक्षा इथे केली जाते. तिसरे पंच हॅरी सर आमच्या सोबत जॉईन झालेत आणि तिसरे पंच म्हणून आपल्याला आता डिसिजन मैदानावरती देतील. परफेक्ट डिसिजन तुम्हाला वेळ कारण दोन्ही अँगल मध्ये आपण चेक करतो, अँगल दोन्ही चेक करायला बघतात परफेक्ट आणि नक्कीच आमचे पंच आम्हाला डिसिजन देतील. यस, तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन OUT रनआउट, बॅट्समन आउट होतोय आणि मैदान सोडावं लागते. विकेट नंबर 3. होती ती संदेश किरणे बॅक टू द डगआउट आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. घोरसईचा खरं तर स्टार काढू ज्याची चर्चा नेहमी टेनिस क्रिकेट मध्ये असते तो भावेश पवार. पवार द पॉवर मैदानावरती पाहायला मिळेल आणि आता मैदानामध्ये दाखल झालाय भावेश पवार. स्ट्रायकर मध्ये तुम्ही पाहतायत किशोर मुकादमला. टीमची टोटल जर पाहिली धावफलकावरती 18 लागलेत, गडी बाद झाले 3, म्हणजे अद्याप 32 धावेची आवश्यकता. येणारे 13 चेंडू. फटका शॉट पिच चेंडूला प्रहार केलाय स्क्रीनच्या समोर, बॉल सीमारेषा बाहेर. अंतिम बॉलवरती षटकाराने ओव्हरची समाप्त झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकामध्ये बॅटिंग करताना भूमी 11 बजरंग जय बजरंग घोरसई टीम टोटल झाले 24 आणि आता पाहिजेत येणारे 2 षटक मध्ये 26 धावेची आवश्यकता. समर्थ 11 गोटेगर बी संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रेमदादा सुरोशे यांचं आगमन झालेलं आहे. विनंती करेल त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सर्वांचं आपण स्वागत करू. शुभ स्वागतम. या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करतोय. बिग फाइट मैच, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है. आणि मॅचच्या आग मध्ये मैदानावरती स्वान पदक देखील आलाय. अशी कुठली स्पर्धा नसते रोशन की जिथे स्वान पदक येत नसतात. नाईट स्पर्धेमध्ये तर सर्वात आधी उपस्थिती स्वान पदकाची असते. बारा चेंडू 24 झालेत. 12 चेंडू मध्ये 26 ची आवश्यकता आहे. प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला लागली आहे की सामना कोण जिंकेल. नक्कीच पहिल्या दिवसापासून हॅरिस सर सांगतात की स्वान पदक प्रत्येक दिवशी या ठिकाणी येत आहेत आणि पाहणी करतात, खरं तर चाचपणी करतात. त्यांचं देखील आपण स्वागत करू. परंतु प्रेक्षक बघा भरपूर संख्येने आलेत. रोशन मगाशी सांगितलं की हौशे नौशा आणि गौश प्रेक्षक मैदानावरती येत असतात. राम युग में मिला दूध, कृष्ण युग में घी और आज की कलयुग में मिली दारू, पॅक बना के पी. प्रेक्षक इथे उपस्थित झालेत. कारण बरेच प्रेक्षक आहेत जे मॅच साठी येतात, बरेच प्रेक्षक आहेत जे एन्जॉय साठी येतात. कारण ह्या ग्राउंडचं जे
लोकेशन आहे खरं तर हॅरी सर, एकदम खूप सुंदर असं लोकेशन आहे, नदी किनारी वसलेलं सुंदर ग्राउंड. एक ओव्हर मध्ये जर सामना जिंकला तर 5,000चं प्राइज. राहुल फाटे खरं तर यांच्याकडनं हे प्राइज आहे बघा, अशी प्राइज लावायला पाहिजेत खरं तर. आणि एकाच षटकामध्ये 26 आल्या तर राहुल दादांकडून 5,000चं प्राइज. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय धनराज आणि स्ट्रायकर वरती भावेश पवार. टीम टोटल आपण पाहिले तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 24 धावा झाल्यात. 26 ची आवश्यकता आहे. प्रेक्षक प्रचंड संख्येने आहेत, त्यांचं स्वागत पुन्हा एकदा करेल, कारण या स्पर्धेचे अविभाज्य घटक असे म्हणले जातात ते म्हणजे प्रेक्षक मायबाप. आणि पुन्हा एकदा त्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच सारे आमचे लाडके प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. सामना सहजासहजी सोडणारे संघ नाहीयेत, दोन्ही संघ फाईट देतील शेवटपर्यंत. ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबळ ताकदवर आहेत, त्यामुळे लढत देखील भरपूर चांगली प्रेक्षकांना पाहायला मिळते. कट टू कट सामना, एक चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये. धनराज आणि समोर खेळाडू आपण पाहतो भावेश पवार. पुन्हा एकदा धनराज. भावेश पवार साठी चेंडू पर्यंत ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता आणि पडल्यानंतर ऑप्शनच्या अजून बाहेर गेला. पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त रन्स वाटते टीमची टोटल सध्या स्कोरबोर्ड होती लागतीये ती म्हणजे 25 आणि त्याचे समीकरण राहिले अर्ध लक्ष पार झालं. खरं तर आपण पाहतो 13 चेंडू मध्ये, पण तो अर्ध लक्ष पार करायचे 11 बॉल मध्ये. उर्वरित 11 चेंडू आणि आता 25 धावेची गरज आहे. 11 चेंडू 25, सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन बलाढ्य टीम एकमेकाविरुद्ध खेळत असताना आपण पाहतो सेकंड राऊंडची सेकंड लढत. यावेळीचा चेंडू फटका हवेत आहे, पण तो क्षेत्ररक्षक थोडे दूर होते, तोपर्यंत चेंडू उचलून फेक करतील. तोपर्यंत एक सिंगल मिळाली भावेश पवारला. टीमची टोटल 26 होती आणि आता गरज आहे 24 धावेची. राहिलेली 10 चेंडू. प्रत्येक बॉल किती महत्वाचा आहे, प्रत्येक डाव किती इम्पॉर्टंट आहे हे या मॅच मध्ये दोन्ही संघांना माहिती आहे. त्यामुळे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. कारण देवाला ही देवाचं रूप घेण्यासाठी घनाचे गाव सोसावे लागतात. त्यामुळे या मॅच मध्ये चमकायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, अनेक सारे गुण या सगळ्या खेळाडूंमध्ये आहेत. त्यामुळे ही मॅच अजून चांगली रंगणार आहे. येणारे 10 चेंडू आणि 24 धावेची गरज. चांगला चेंडू पॅडवरती होता, अपील फेटाळून लावलंय. लेग बिफोरचं अपील होतं पंचांकडे, परंतु जेव्हा जेव्हा लेग बिफोर अपील पंचांकडे केलं जाते तेव्हा तेव्हा पंचांना 2 गोष्टी प्रामुख्याने 3 गोष्टी प्रामुख्याने पाहाव्या लागतात. लेंथ, लाईन आणि हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडूला हाईट फॅक्टर उंची किती आहे. आता सांगितलं पंचांनी की लाईन थोडीशी चुकीची होती, बाहेर होती, त्यामुळे पंचांनी नॉट आउट घोषित केलाय. व्हेरी गुड अंपायर डिसिजन करत, तर त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आमच्या सोबत नक्कीच हैदर सर आहेत मेन अंपायरच्या भूमिकेत. खूप चांगली पंचांची भूमिका. लेग पंच तुम्ही पाहतायत, खरं तर मुन्ना पठाण सर अनुभव भरपूर त्यांच्याकडे. ते लेग पंचांच्या भूमिकेत येतात. आणि तिसरे पंच एंटरटेनमेंट, खरं तर मिस्टर हॅरी डान्सिंग अंपायर. ओ बॅटच्या रडार मध्ये सरळ पाठवलाय प्लॉट मध्ये. खरं तर चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. वाईड इस्लॉंगच्या वरनं षटकार. भावेश पवारच्या पट्ट्यात आला की तो कार्यक्रम करतो आणि कार्यक्रम एवढा लांब की बॉल सापडत नाही, एवढा लांब त्यानं पाठवलाय. यासाठी ते त्याला ओळखलं जातं. आणि नक्कीच इथे धावसंख्या आपण पाहिली 6 चालली पुढे. टीमची टोटल इथे 33 मध्ये जिंकण्यासाठी 17ची गरज आहे. इथनं येणारे समीकरण आपण पाहतो 17 धावा. बॉल झाले ते ओव्हर मध्ये 4 म्हणजे राहिलेले 8 चेंडू आणि 17 धावा. 8 चेंडू 17. बॉलला एवढे जोराचे फटके मिळतात की बॉल मैदानात यायला घाबरतो.
भावेश पवार नेहमी विस्फोटक खेळ करतो आणि डावखुऱ्या त्याचे खेळाडू टेनिस क्रिकेट वर नव्हे तर इंटरनॅशनल क्रिकेट पासून सगळीकडे फेमस आणि त्यांच्या बॅट मधून नेहमी मोठे फटके पाहायला मिळतात. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघा प्रेक्षकांनी शोधून का काढला, कारण त्यांचा आवडता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो, त्यांची आवडती टीम मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे प्रेक्षकांनी लगेच बॉल शोधून काढलाय. त्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. आदित्य भोईर होते कदाचित तिकडे, आदित्यने बॉल शोधून काढला कारण त्याचा आवडता खेळाडू भावेश पवार आहे, तो पण लेफ्टी आहे. नक्कीच धावा संख्या आपण पाहिली 33 वरती 17ची गरज. चांगला चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर बघा चेंडू कसा टॉस झालाय, थोडासा बाउन्स झाला आणि भावेश पवार त्या चेंडूला खेळू शकला नाही. डॉट चेंडूची समाप्ती. एक एक बॉल किती इम्पॉर्टंट होत चाललाय. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं तर खरं तर धावा इम्पॉर्टंट आहेत आणि तर जिंकण्यासाठी आता गरज राहिली आहे. बॉल शिल्लक असतील तर 7 आणि 7 चेंडू मध्ये 17ची गरज आहे. 7 चेंडू 17 धावा. स्वर्ण पदक पुन्हा आलेत. अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर भावेश पवारला बीट करतोय आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. मी आत्ताच सांगितलं की मॅच मध्ये तुम्हाला अप अँड डाऊन पाहायला मिळतील, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ये क्रिकेट का दस्तूर है. क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली और क्रिकेट का सौंदर्य कभी खुशी कभी गम. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडतंय. सामना कधी इथे आपण पहिला जॉली स्पोर्ट्स कामतगरच्या बाजूने येतोय तर कधी सामना घोरसई संघाच्या बाजूने येतोय. हाय व्होल्टेज ड्रामा. येणारे 7 चेंडू 17 धावेची गरज. मारले तर प्राइज, मॅच जिंकली तर 2000 तरी सुद्धा प्राइज घोरसई बी संघासाठी आणि 3 षटकार मारले तरी 2000चं प्राइज. आणि सामना डिफेन्स केला खरं तर कामतगर संघाने तरी कामतगर संघाला 2000 रुपये. राहुल दादाचं एटीएम खुलं झालं. खरं तर बक्षीस लावायचं म्हणजे लावायचं, अशा प्रकारे बक्षीस पाहिजे, कारण बक्षीस कोणाला तरी मिळेल या हेतूने ते बक्षीस लावलं जाते. नाहीतर काही जण असे बक्षीस लावतात 500 रुपये 3 षटकारांसाठी, मग त्याला काय अर्थ असतो. 6 षटकार मारले तर 5000 रुपये, मग काय फायदा त्याचा, कारण 6 षटकार लवकर मारत नाही कोणी. असू द्या, जाऊया मैदानावरती. 17चं समीकरण मगाशी सांगितलं 17 आणि 17. खरं तर मित्रांनो 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि संपूर्ण मराठी माणसाला 17चा खतरा झाला. आणि नक्कीच हा 17-11 शेवटच्या ओव्हर मध्ये घोरसई टीमला विजय मिळवून देईल की मात्र कामतगर संघ सामना जिंकेल मैदानाच्या आतमध्ये. तो रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के 5 चलकर समंदर भी आएगा. येणारा षटक गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती ओमचा पहिला चेंडू. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. झेल टिपली आहे आणि ते खेळ समाप्त होतोय किशोर मुखादमचा. आणि धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 4था. येणारे 5 चेंडू आता 17ची गरज आहे. राजी मगर जो गिर कर संभल जाए वही जीतता है बाजी. बाजी कोण जिंकणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय, कारण एका बाजूला घोरसई संघ कधी ना हार मांडणारा संघ मैदानाच्या आतमध्ये भावेश पवारही आहे, त्यामुळे सामना शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल. तर याच दरम्यान वरपगावचे उद्योगपती सन्माननीय
किशोर दादा भाभारते यांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. आज स्टँडर्ड क्रिकेट दादाला देखील पाहायला मिळेल, कारण एका बाजूला गोरसई संघ आणि दुसऱ्या बाजूला कामतगर संघ आपण पाहतोय एकमेकाविरुद्ध खेळतात. अनेक वेळा खेळलेत, परंतु आज या वरअप ग्राउंड वरती एकमेकाविरुद्ध 5 चेंडू आणि आता गरज आहे 17 धावेची. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत आणि स्ट्राइक चेंज झाली. आता साप येणारे 4 चेंडू राहिलेत आणि 16 धावेची गरज आहे. झेल साठी प्रयत्न करायला हवा होता. कदाचित झेल झाला असतं तर स्ट्राइक वरती भावेश पवार येऊ शकला नसता, परंतु आता भावेश पवारला जे काही ते मैदानावरती करायचंय. बुलबुल की पैरों में कभी बाज नहीं होते, कमजोर और बुजुर्गों के हाथों में कभी राज नहीं होते. जिन्हें पड़ जाती है दोस्तों झुककर चलने की आदत, उन सिरों पर कभी ताज नहीं होते. स्वतःच्या डोक्यावरती सोनेरी मुकुट जर घालायचं असेल तर मैदानावरती तुम्हाला क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतंय. आणि जर स्वतःला सिद्ध केलात तर जगात तुम्हाला आमचे प्रेक्षक प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये. येणारे समीकरण, येणारे 4 चेंडू आणि आता आवश्यकता राहिली आहे ते जिंकण्यासाठी 16 धावेची. बावेसाठी फिल्डिंग रचना ऑन साइड मध्ये 4 खेळाडूंची नक्कीच फिल्डिंग लावली आहे. लॉंग ऑन तैनात, वाईड इस्ट लॉंग ऑन. त्यानंतर तुम्ही पाहतायत यावेळेस बॉल हवेत आहे. या मॅचची गोल्डन विकेट टिपली आहे आणि भावेशला आउट केल्यानंतर सेलिब्रेशन 11 खेळाडूंसोबत त्यांच्या पाठीराख्यांचं मैदानावरती पाहायला मिळालं. गोरसई संघ कठीण काळात आली आहे, संकटात पोहोचली आहे, परंतु क्रिकेट खेळामध्ये शक्य अशक्य असं काही नसतं. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी केली जात नसते. कारण क्रिकेट खेळत तसा आहे. कधी कधी जिंकता जिंकता हारताना संघ पाहिलेत, कधी कधी हारणारे संघ अचानक जिंकताना पाहिलेत. त्यामुळे येणारे 3 चेंडू, 2 षटकार, 1 चौकाराची गरज आहे. गावदेवी 11 नानकर संघ कॅप्टन आपण उपस्थिती दाखवायची आहे, तर यानंतर कदाचित तुम्हाला लगेच मॅच खेळायची आहे, त्यामुळे कॅप्टन आपण उपस्थिती दाखवायची आहे. गरज आहे 16 धावेची. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मेघनाथ आलाय, सॉरी कपिल आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि 1 सिंग मिळाली. सामना एकतर्फा. आता 2 चेंडू राहिलेत आणि 15 धावा. पॉसिबल नाहीये, कारण आता 2 षटकार जरी आले, प्रेक्षक बघा जागा सोडतायत. प्रेक्षकांनी ग्राउंड सोडले. खरं हे होते गोरसई संघाचे खरं तर पाठीराखे पवन केने, भावेश पवारचे सपोर्टर, परंतु आज त्यांचा संघ बॅकफुटला गेलाय या मॅच मध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट विकेट होती पवन केनेची, जी अचानक आउट झाला. कोणाला वाटलंही नसेल, स्वतः पवन केनेला विश्वास नव्हता की जो बॉल बॅटच्या टो एंडला लागला, खेळायचं होतं ऑफसाइड मध्ये, बॉल एंडला लागला आणि स्क्वेअर लेग मध्ये आला. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं झेल टिपलं आणि तिथेच मॅच जवळजवळ 40% त्यांच्या बाजूने आली आणि आता ही मॅच एकतर्फा झाली आहे. अभिनंदन करूया आपण जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचं. गोरसई संघाला त्यांनी परास्त केलाय, परंतु शेवटच्या अंतिम बॉलवरती षटकार. षटकाराला महत्व नाहीये. कसं म्हटलं जातंय की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत आणि सामना गमावल्यानंतर मारलेला षटकार याला शून्य किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. खेळाडू आपण सेकंड करा. दोन्ही संघ सेकंड करून मैदानाच्या बाहेर व्हा. नक्कीच सर, गोरसई संघाचे ऑनर नक्की तर ज्या संघाला पॅक करतात ते मांगरुल गावचे आमचे गोल्डन मॅन पिंटू शेठ पाटील. या पिंटू शेठ, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. पिंटू दादा, आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे. नेहमी गोरसई संघाच्या सोबत असतात ते.
आणि आज देखील उपस्थित झाले त्यांचं देखील आपण स्वागत करूया आणि कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी जॉली कामतकर संघाचे कॅप्टन आले तर इकडे नांदकर संघाचे कॅप्टन देखील उपस्थित झाले. टॉस केला जाईल या मॅचचा. रमेश दादा भोईर यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत या मॅचचा आणि खरे तर या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या मॅच मध्ये खरे तर या मॅच मध्ये ज्याने अप्रतिम खेळ केला